सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील प्रत्येक पात्र महिलेला आर्थिक आधार देत आहे. या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी आता शासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले. जर एखादी महिला या प्रक्रियेला वेळेवर पूर्ण करत नसेल तर पुढील हप्ता थांबण्याची शक्यता असू शकते. तर बघा, ई-केवायसीची मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे. त्यामुळे केवायसी करणं देखील गरजेचं आहे. आता ही संपूर्ण बातमी काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर बघा, तातडीची सूचना ही लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेली आहे. सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी न झाल्यास खालील अडचणी येऊ शकतात. आता ई-केवायसी न केल्यास कोणत्या अडचणी येतात, कोणत्या नाहीत, हे आपण खाली जाणून घेणार आहोत. पण केवायसी करणं सक्तीचं हे करण्यात आलेलं आहे. आता पहिलं बघा, लाडकी बहीण योजनामध्ये हप्ता थांबणे. केवायसी न केल्यास ई-केवायसी न झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य थांबवले जाऊ शकते. तर या ठिकाणी केवायसी न केल्यास तुमचा हप्ता देखील थांबला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. तर दुसरे बघा, योजनेसाठी अपात्र ठरणे. सतत सूचना दिल्यानंतरही ई-केवायसी न केल्यास त्या महिलेला योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. तर बघा, ई-केवायसीची मुदतवाढ पहिल्यांदा दिली होती, आता दुसऱ्यांदा देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी काय लाडक्या बहिणींनी ही केवायसी करण्यात आलेली नाही, तर त्यांच्यासाठी पटकन लवकर केवायसी करणं गरजेचं आहे. आणि लवकर केवायसी न केल्यास त्यांना डायरेक्ट या योजनेतून हे अपात्र देखील ठरवण्यात येत आहे. त्यामुळे केवायसी करणं गरजेचं आहे. आता केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघा. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही मूलभूत कागदपत्रांची देखील आवश्यकता ही वर्तवण्यात येते. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड क्रमांक सोबतच आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, OTP मिळवण्यासाठी हा नंबर लागतो. आवश्यक असल्यास पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देखील केवायसी आवश्यक कागदपत्रे ही आहेत. ई-केवायसी न झालेल्यांची यादी कुठे पाहावी? गोपनीयतेसाठी ई-केवायसी न झालेल्या महिलांची थेट सार्वजनिक यादी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध नाही. तरीही लाभार्थी स्वतः खालील 2 मार्गांनी आपली स्थिती तपासू शकतात.